नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. आम्ही येतोय तुले भेटाले. बाप्पा, असं खडबडून उठायला काय झालं? कावेरी, आज मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. महिनाभर झाला तेच स्वप्न रोज पडून राहिलं ना. रोज एकच स्वप्न कसं पडून राहिलं? तोच विचार करत राहता म्हणून तेच स्वप्न पडते. दुसरा विचार करतच नाही ना तुम्ही? नाही ना, आजच्या स्वप्नात थोडा फरक होता. इथले दिस शिवपिंड आणि दिव्य ज्योत दिसत होती. पण आज त्या ज्योतीतून दिव्य आवाज आला, आम्ही येतोय तुले भेटायले. कावेरी, साक्षात शंभो महादेव मला भेटणार. येऊ द्या ना मग, चांगलंच आहे ना. पण आता काम धाम सोडून तुम्ही त्यांची वाट बघत बसाल का? अहो, स्वप्न म्हणजे तसा भ्रमच राहते. काय पण बोलून राहिली तू कावेरी? बंकटलाल अगरवाल आहे मी. भ्रम आणि साक्षात्कार यातला फरक कळत नाही का मला? तसं असेल मग स्वप्नात आपली पोरं अंगणात खेळताना आणि बाबूजी भवानीराम त्यांना खेळवताना नाही दिसत का? उठा आता, आटपा पटापटा. पातूरकरांकडे जायचंय ना आपल्याला. कावेरी, मला साक्षात शंभो महादेवानं साक्षात्कार दिला. आज दुग्धाभिषेक करणार महादेवाले. जाय, आपल्या मुनिमजी त्र्यंबक काकाजीकडे जाऊन दूध घेऊन ये. आणते. तुम्ही बी उठा आता, आवरा पटापटा. आज शंभो महादेव मला साक्षात भेटणार. तेव्हा हुरहुरले वाढून राहिले रे महादेवा. शंभो हर हर. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. रामाच्या पारी आला वासुदेव, टाळ वाजे चुन चुन, टाळ वाजे चुन चुन. झोपू नका तुम्ही गाणं ऐका, झोपू नका तुम्ही गाणं ऐका, जरा ध्यान देऊन. बाप्पा, काय गाय आहे ही? माय सर क्यूबी राणा कपाय बांधू तू. हा, नमस्कार त्र्यंबक काकाजी. हो, निराम सावकरांचे आम्ही चाकर. त्यांच्या सुनेनं दूध घ्यायला येणं बरं दिसतंय का? आमची सून जानकी रोज दूध आणून देते ना. आज घाई आहे ना काकाजी. बर. सुनबाई, सुनबाई, बघ सर की उभीच राहत ना माई. आल्या
काय श्यामा तुझ्याशिवाय कोणाला हात लावून देत नाही तर जानकी. मग वासरासाठी जीव तुटते माया श्यामाचा. आणि वासरू पण काही कमी नाही, मायेकडे बघते आणि दुडू दुडू उड्या मारते. भूक लागते ना वासराले. मुक्या जनावरेले आईची माया राहतेच ना. बरं जानकी, आज दूध जादा देजो. यांना महादेवाला दुग्धाभिषेक करायचा आहे ना. मोठे बघतोय हा बंकट भाऊ. हो, अनाभिषेकाले कारण बी तसंच असेल. आज पहाट स्वप्नात साक्षात्कार झाला म्हणत होते. शंभो महादेव भेटायला येतो असं म्हणाले म्हणे. बाप्पा, नशिबाने आहे हा बंकट भाऊ. आणि पहाटेचं स्वप्न खरं होते ना कावेरी वहिनी. खरे खोटे देवाले माहीत जानकी. आता भेटले तर भेटू दे देव, पर महादेवाले भेटल्यावर मले नाही विसरले म्हणजे झालं. बरं जानकी, पातुरकरांकडे येणार ना तू आज? अगं ऋतुशांतीचा कार्यक्रम आहे ना. नाही मामान नाही. कोणाची भीती आहे का? हे बघ बाई जानकी, आपलं दुःख झाकावं, दुसऱ्याच्या आनंदात हसावं. देवाले काळजी राहते. ये तू. जानकी कुठे गेली गा? आले जी. जानकी, ए जानकी, किती हाका मारायच्या? जानकी, जाते कावेरी वहिनी, सासूबाई कल्ला करतील. सासूबाई, तू या कानात आज गरम तेलच टाकते. ऐकू येत नाही ना तुले? वेणी दे. फुलं किती आहेत? जगदंब, त्यात खिळी बसली का तुही वाली? फुलं किती आहेत? देवीले 21 फुलांचीच वेणी लागते. ठाऊक नाही का तुले? आज कमी फुलं आली झाडाले. फुलं कमीच येणार. निपुत्रिकेची सावली पडली का झाड पण खुरटते. तुले मूल बाळ काही होत नाही आणि आमच्या मागची रसकस काही जात नाही. हात लावायचा नाही झाडाले, नाहीतर हातच तोडीन तुआ. जगदंब, हे नकटे सकाळी सकाळी कायले देवी समोर बोंबलत बसते? जा तयारी कर. पातुरकरांच्या घरी ऋतुशांतीचा कार्यक्रम आहे. जा लागते. जा जा ना. हे महादेवा, कधी कृपा होणार तुझी? कावेरी वहिनी म्हणाली तुम्ही बंकट भाऊले भेटणार. खरंच या देवा, महादेवा कृपा करा. किती तर सहन करायचा देवा, खरंच या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.
शिवाय ओम नमः 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 शिवाय. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. शंभो हर हर. हे भोलेनाथा महादेवा, भेटीसाठी जीव व्याकुळ झाला जी. कधी भेट होणार? आता होईन ना भेट. झाली ना पूजा. उठा आता. एकाच्याच मागं लागता. आता माझ्याकडे बघा ना. हे झुमके आणि पैंजण तुम्ही आणले होते ना, आज घातले. कशी दिसून राहिली मी? बाप्पा पाहतच नाही ना. अहो अहो बाप्पा, तुमच्या अंगात तर का बरं भरलं? कबीर, पहाटे स्वप्न पडलं तेव्हापासून अशीच अवस्था आहे माईवाली. असं मनातून आतून आनंद वाटून राहिला. अंगातून अशी ऊर्जा येऊन राहिली ना, भेटीसाठी हुरहुर लागते ना तसं. पाय अंगावर तर शहारे येऊन राहिले. कावेरी, शंभो महादेव माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तर का होईल माझं? मला तर तुमचं वागणंच समजून नाही राहिलं. बाबूजी कल्ला करतील ना. पातूरकरांकडे जायचंय ना आपल्याला. ऋतुशांतीचा कार्यक्रम आहे ना, माहिती ना तुम्हाला? हाऊ जायचंय ना, पण कावेरी मले ना. राधे राधे. भवानीराम अगरवाल सावकाराचा पोरगा आहे. कोण म्हणालेले? देव धर्माचं मन रमते पोयाच. काय जो बा, अंगाले राख पासून हिमालयात नको जाजो. बंकट, पूजापाठ देवधर्म तुझे बाबूजी पण करते ना. परपंच संसार सांभाळून करायला हरकत नाही, पण तू वावतच चालला ना. आणि सुनबाई म्हणत होती तुला स्वप्नात दृष्टांत झालं म्हणे. साक्षात शंभो महादेव म्हणाले ते मला आज भेटणार. विश्वास ठेवा बाबूजी. माय, मी आज कुठंच जात नाही. मी घरीच थांबतो. अरे बंकट, अहो, राधे राधे. मला बोलू द्या ना. बोला. बंकट, कावेरीकडे पाय. अरे तुले आनंद भेटावा म्हणून तू या इच्छेप्रमाणे वागते. मग तुले तिच्या मनाचा विचार करायला नको. आता तिची इच्छा आहे ना, मग तुले तिच्या बरोबर कार्यक्रमाला जायला नको. चौकस, एकदम चौकस जावत लागल ना. आणि बेटा कसं आहे, भक्ती आणि श्रद्धा राहिली ना तर देव कुठं बी आणि कोणाच्या बी रूपात भेटते. आणि मी का म्हणतो, देव पातूरकराच्याच घरी भेटणार असेल तर? हो ना.
घाबरते कशाले माय? मोहर येणार शिवार फुलणार वंश पुढे चालणार सार्थ झाला जन्म बाईचा ते आईचा आई बाईचा. तू वाढलो का ग? पातुरकर वहिनी, ओ पातुरकर वहिनी, काय झालं वा? बायका कमी पडल्यात का पंगत वाढायले? ही जानकी कायले वाढून राहिली? शुभ कार्यात कायले बोलत अशा बायकाले? हिची सावली आमच्या पोट्ट्यांवर पडली तर आमचे पोट्टे आजारी पडतील ना? ए जाय ग, बाहेर जाय, निपुत्री कुठली. बायका कमी पडल्यात का पंगत वाढायले? ही जानकी कायले वाढून राहिली? शुभ कार्यात कायले बोलत अशा बायकाले? हिची सावली आमच्या पोट्ट्यांवर पडली तर आमचे पोट्टे आजारी पडतील ना? झालं तुझं समाधान? काय इज्जत राहिली माईवाली? अगं नकटे, स्वतःच काळं तोंड घेऊन बसायचं नाही का कोपऱ्यात? काय मिळाली मिरवत पंगत वाढायले? मिरवायची मोठी हौस ना तुले? त्यासाठी पोटी मूल असावं लागते, तवा मिळते मान. माय, तुझ्यामुळे आमची मान शर्मेनं खाली जाते ना. वैताड. जानकी, इथे का होऊन आल्या कावेरी वहिनी? अहो, माझ्यामुळे तुम्हाला बी 4 गोष्टी ऐकाव्या लागतील ना. तू माझी मैत्रीण आहेस ना, तुझं दुःख समजू शकते मी जानकी. आणि तू या बायकांचं कायले मनावर घेते? देवानं 2 कान दिले ना, एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्यानं सोडायचं. कावेरी वहिनी, अहो 2 वेळा गर्भपात झाला माझा. आई व्हायला माझं बी काळीच तुटते ना. तो महादेव माझी प्रार्थना का नाही ऐकत? महादेवा, मला बी बाळ द्या, मला बी बाळ द्या. तू मा दुःख एकच आहे ना जानकी, पण सांगायचं कोणाले? आपणच सहन करायचं. ते पाय जानकी, रडू नकोस ग बाय. 4 घास खाऊन घे, अशी उपाशी राहू नको बरं. कावेरी, तुझं जेवण आणू का? मी येते काकू. बरं. कावेरी बहिणी, त्या गरीब लेकराईचे चेहरे बघा, कसे आशेने बघून राहिले.
महादेवानी मला अन्न पाठवले आणि सुचवले. जानकी, या गरीब लेकराची आई हो, त्यांले अन्न भर. पाहताय ना कावेरी वहिनी, अन्नाची किती नासाडी होऊन राहिली. बायका माणसं खाते कमी आणि नासाडीच जास्त. ज्याले गरज आहे त्याला भेटत नाही, भेटते त्याला किंमत नाही. मी त्या लेकराईले अन्न भरवून येते. हा, कोणाला अन्नाची किंमत नाही ग? हा, कोणाला अन्नाची किंमत नाही? आम्ही अन्न वाया घालवतो होय? पातुरकर वहिनी, मंदा, शेवंते, अहो लवकर या बाहेर. ही जानकी काय म्हणते ते बघा. आता काय झालं? आम्हाला माजुडी म्हणून राहिली ही. आम्ही अन्न वाया घालवतो म्हणते ही. आम्हाला घरात काय भेटत नाही म्हणून आलोय आम्ही जेवायले. अहो आमचं जेवण काढते ही. भिकारी आहोत आम्ही काय ग? हा, सत्यभामाबाई, तुमच्या सुनेला हे वागणं शोभत नाही बरं. अहो हाकलून द्या तिला घरातून बाहेर. निपुत्री कुठली? रखमाबाई, कायले कल्ला करून राहिले? गर्भदानासारख्या आनंदाच्या सोहळ्याला येता आणि कायले सगळ्याची राखरांगोळी करता? शोभतं का तुम्हाला? अशी काय पद्धत राहते का बोलायची? बंकट भाऊ थांब ना. कायले थांबू? जानकी वहिनीले किती बोलत होत्या त्या बायका. कळवळून रडत होती ना बिचारी. चांगल्या मंगल कार्याचा पार विचका करून टाकला. शंभो हर हर. तू जरा शांत राहा ना भाऊ. कायची शांतता दामोदर भाऊ? जोवर मले माझा शंभो महादेव भेटत नाही ना, तोवर मले स्वस्थता नाही बघ. शंभो हर हर. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. गणगणात बोते गणगणगणात 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 बोते. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.